नमस्कार. एक वेगळी मालिका घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. अनेकांना या मालिकेचं आश्चर्य वाटेल की हे का असा प्रश्न पडेल. अनेक जण मला तुम्हाला त्याशिवाय चैन पडत नाही असा आरोप करतील. काही जण तुम्ही नाहक मोठा करताय असंही म्हणतील. पण तरीही हा विषय तुमच्या समोर सांगण्यासाठी मी आलोय. 1-2 नव्हे, चांगल्या 4-5 भागांमध्ये हा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे. पवार एक मल्टिपल पर्सनॅलिटी आहेत असं माझं मत आहे. पवार म्हणजे शरद पवार साहेब एक मल्टिपल पर्सनॅलिटी आहेत असं माझं मत आहे. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये इतके बदल दाखवलेले आहेत, म्हणजे मी घडवलेले आहेत असं म्हणत नाहीये, इतके बदल दाखवलेले आहेत की पवारांच्या व्यक्तिमत्वाचं आकलन करून घेणं अवघड ठरतं. संजय राऊत म्हणाले होते की पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील. असं मला 100 महिन्यामध्ये पवार समजणं खूप कठीण आहे. पण तरीही पवार समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या पवारांना जाणून घेण्याच्या पद्धतीचे आपण पहिल्यांदा 4 भाग करणार आहोत. आता एकेका भागामध्ये कसं कसं पवार समजून घेता येतील तो आपला प्रयत्न आहे. या भागात पवार समजून घेताना पवारांचे सकारात्मक नकारात्मक सगळेच मुद्दे आपल्या समोर येतील. पवारांच्या कारकिर्दीचा 1977 पूर्वीचा एक कालखंड आपल्याला करावा लागेल. म्हणजे जन्मापासून 1977 पर्यंतचा एक कालखंड करावा लागेल, ज्यात पवार राजकारणात आले, शिकले, राजकारणात आले आणि मग 77 मध्ये 77 पर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. 1977 नंतर म्हणजे 78 ते 1986 हा एक पवारांच्या राजकारणाचा वेगळा इरा आहे. साधारणतः ही 8 वर्ष आहेत ज्यात पवारांनी आपल्या राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी मोठ्या खुबीनं दाखवलेल्या आहेत. म्हणजे ते कसे त्रासदायक ठरू शकतात, कसे संघटन करू शकतात, काय वेगवेगळे जुगाड लावू शकतात आणि पुन्हा परत कसं जाऊ शकतात हे त्यांनी त्या काळात दाखवलेलं आहे. 1986 ते 1999 हा एक पुन्हा काँग्रेस सोबत जोडलेला कालखंड आहे, ज्या काळामध्ये पवारांना काय मिळवता आलं, काय मिळवता येऊ शकलं असतं आणि त्यांनी काय मिळवलेलं नाही आहे किंवा काय अचीव केलेलं आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि चौथा कालखंड येतो तो 1999 ते आजपर्यंतचा, जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पवारांची एक प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पवारांच्या एकूणच राजकीय आयुष्यातली ही टप्पे खूप महत्त्वाची आहेत, ज्यात पवारांचं व्यक्तिमत्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा पवारांच्या विषयीचा खूप अभ्यास आहे, मला पवार समजलेत असा माझा अजिबात दावा नाही आहे. पण पवार जे काही आपल्या समोर येतात त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व लक्षात येतं, ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. 1977 पूर्वी पवारांची एकूणच जी कारकीर्द होती ती काँग्रेसमध्ये गेलेली आहे. पण पवार आपल्या पुस्तकात म्हणजे लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हे स्पष्टपणे सांगतात की माझ्या घराची मूळ विचारधारा ही काँग्रेसची नव्हती. म्हणजे पवारांनी 2 वेळेला काँग्रेस सोडली आहे, 2 वेळेला ते काँग्रेसशी जोडल्या गेलेले आहेत. त्याआधी पवारांच्या घराची विचारधारा ही काँग्रेसची अजिबात नव्हती. म्हणजे पवारांच्या मातोश्री या मुळात साम्यवादी विचारसरणीच्या होत्या आणि त्यांचं मत होतं की काँग्रेस ज्या विचारधारेवर जाते आहे, तुम्ही जी लोकशाही मांडत आहात त्या लोकशाहीतून समृद्ध होण्याचे मार्ग लिमिटेड लोकांच्यापर्यंतच असतील आणि त्यातून समृद्धी ही अत्यंत मर्यादित वर्गापर्यंत पोहोचू शकेल. त्यातला मोठा वर्ग समृद्ध होणं कठीण आहे असं पवारांच्या आईंचं मत होतं आणि ते मत त्यांना पटत नव्हतं असं ते स्वतः आपल्या पुस्तकामध्ये सांगतात. आताच घरातली एकूण विचारधारा ही साम्यवादी असेल आणि पवार जर काँग्रेसी असतील तर पवार काँग्रेसमध्ये रमणं शक्य नव्हतं हे आपल्या लक्षात येऊन जाईल. या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पवारांचं घर हे साम्यवादी विचारांच्या लोकांचं एक असं स्थळ होतं जिथे एकत्रीकरण व्हायचं. म्हणजे पवार लिहितात की घराच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये बैठका, छोट्या सभा यासाठीची व्यवस्था असायची. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, रघुनाथराव खाडीलकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वावर सातत्यानं शरद पवारांच्या घरामध्ये असायचा. म्हणजे पवारांच्या घरात ज्या विषयाच्या चर्चा होत होत्या त्या साम्यवादी विचारांच्या होत्या. पवारांच्या मातोश्रींची विचारधारा देखील साम्यवादी या स्वरूपाची होती. एवढंच नव्हे तर पवारांचे जे बंधू होते वसंतराव पवार, त्यांनी देखील ची निवडणूक काँग्रेसच्या विरोधात लढलेली होती. साम्यवादी विचारधारेची एकूणच प्रभाव असलेले
पवार या सगळ्या बाबतीमध्ये काँग्रेसकडे गेले आणि तिथे काँग्रेसमध्ये ते स्थिरावू लागले. म्हणजे एकूण जर पवारांची वैचारिक जडणघडण बघितली तर कालांतराने म्हणजे ऐन तारुण्यात आल्यावर पवारांना काँग्रेसी विचारधारा आवडू लागलेली होती, पण त्याआधी पवारांच्या वरती जे संस्कार झालेले आहेत ते साम्यवादी विचारधारेचे होते. 1957च्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांचा विधानसभा निवडणुकीमध्ये माफ करा थोडीशी गडबड झाली सांगताना, काँग्रेसचा पराभव झालेला होता आणि तिथले केशवराव जेधे हे निवडून आलेले होते. केशवराव जेधे हे मृत्यू झाल्यानंतर 1960 साली बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. आता या पोटनिवडणुकीमध्ये पवारांचे बंधू वसंतराव पवार, शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार यांनी साम्यवादी विचारधारेकडून ही निवडणूक लढवायचं नक्की केलेलं होतं आणि त्याच वेळेला शरद पवार काँग्रेसमध्ये जॉईन झालेले होते. आता शरद पवार काँग्रेसमध्ये जॉईन झालेले, शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार स्वतः काँग्रेसच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसनं 1957 साली ही निवडणूक गमावलेली आहे. आता ही पोटनिवडणूक 3 वर्षांनी होते आहे. अशा स्थितीत अपेक्षित असं होतं की वसंतराव पवारांच्या पाठीमागं शरद पवार खंबीरपणे उभे राहतील आणि ते आपल्या बंधूंचा प्रचार करतील, पण तसं घडलं नाही. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता, त्यांनी चक्क आपल्या बंधूंच्या विरोधात बारामती मतदारसंघात प्रचार केला. त्यावेळेसच्या काँग्रेस जणांच्या सोबत ते राहिले आणि वसंतराव पवारांचा पराभव झाला. शरद पवारांच्या काँग्रेसचे उमेदवार तिथून विजयी झाले, काँग्रेसला यश मिळालं आणि शरद पवारांचा आपल्याच घरात विरोध करून काँग्रेससोबत निष्ठ राहण्याचा प्रकार काँग्रेसमधल्या नेते मंडळींना आवडला. खास करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे विनायकराव पाटील होते आणि यशवंतरावजी चव्हाण यांना ही आपल्याच घरातला विरोध करून पक्षाशी निष्ठ राहण्याची पवारांची भूमिका आवडली आणि इथे पवारांच्या राजकारणातला मार्ग प्रशस्त झाला. आता 1960च्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्यावरती राज्याच्या युवक काँग्रेसची जबाबदारी आली. त्यांना मुंबईत राहण्याची सोय करण्यात आली आणि आता पवार मुंबईत राहून युवक काँग्रेससाठी महाराष्ट्रभर फिरणार होते. पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू झाले. याच काळात युवक काँग्रेसच्या नंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावर देखील काम करण्याची संधी मिळाली आणि पवारांचा रथ आता काँग्रेसच्या रथामध्ये स्वार होऊन आता पवारांची राजकीय कारकीर्द खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती. 1960, 62 आणि 63चा हा कालखंड शरद पवारांच्या आयुष्यामधला बदल करणारा होता आणि पवार आता काँग्रेसशी जोडल्या गेलेले होते. पवारांना काँग्रेसशी जोडल्या जाण्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा सहभाग खूप मोठा होता. यशवंतरावांनी पवारांना मोठं करण्याचं ठरवलेलं होतं. तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनीही पवारांना बळ देण्याचं ठरवलेलं होतं आणि पवारांचा 1960 ते 1966 पर्यंतचा वारू आता वेगानं फिरू लागलेला होता. आता पवारांच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना येणार होती आणि ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ लढवण्याची. आजपर्यंत शरद पवारांची जी संसदीय कारकीर्द राहिली आहे ती 1966ला सुरू झालेली होती. बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पवारांना लढायची होती आणि ह्या निवडणुकीत पवारांचं भवितव्य ठरणार होतं. अख्खी बारामती विरोध करत होती, पण पवारांना या निवडणुकीत उभं करण्याचा संकल्प केलेला होता आणि इथून पवारांच्या राजकारणाची दिशा बदलत जाणार होती. 1966 ते 1977 या 11 वर्षाच्या कालखंडात पवारांच्या आयुष्यात बरंच काही घडणार होतं, बिघडणार होतं. असं काहीतरी आक्रमक घडणार होतं ज्यातून पवारांच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार होती. घरातलं वातावरण साम्यवादी विचारधारेचं असताना सुद्धा पवारांनी काँग्रेसची वाट धरली. हा पवारांच्या विचारधारेतला पहिला बदल होता
आणि पुढे पुढे पवार कसे बदलत गेले तेच आपल्याला या मालिकेतून बघायचं आहे. ही मालिका रोज आपल्या भेटीला येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आपले काही सल्ले असतील ते पण द्या. अगदी आवडत नसेल तर ते पण कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये अनेक गमतीशीर काही रहस्य आपल्या लक्षात येतील. नमस्कार.